नमस्कार मित्रांनो. आज आपण शिकणार आहोत की एक थर्मल पॉवर प्लांट कसं काम करतं. तर मी दीपक रासे आज मी इंट्रोड्यूस करणार आहे की एक थर्मल पॉवर प्लांट ॲक्च्युलीमध्ये कसं काम करतं. तर त्या अगोदर आपण जाणून घेऊया की जी इलेक्ट्रिसिटी आहे आजकाल ती आपल्याला कुठे कुठे उपयोगाची आहे. जर तुम्ही बघितलं तर आपण सुरुवातीपासून बघूया. इंडस्ट्रीमध्ये इलेक्ट्रिसिटीचा खूप जास्त यूज होतो. त्यानंतर हॉस्पिटल्समध्ये आता नवीन येणारी जी टेक्नॉलॉजी आहे, जसं इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स, त्याला चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रिसिटीची खूप जास्त गरज पडते. आपल्या घरामध्ये ज्या वेगवेगळ्या सगळ्या वस्तू यूज होतात त्या प्रत्येक गोष्टीला इलेक्ट्रिसिटीची खूप जास्त गरज आहे. त्यानंतर आपले फोन चार्ज करणं, आपण लॅपटॉपवर किंवा आपल्या पी सीवर काम करणं, या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे इलेक्ट्रिसिटी. आणि आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांनाही इलेक्ट्रिसिटीची खूप गरज असते, ज्यावरून ते शेतीला पाणी देणं किंवा बाकीच्या गोष्टी करू शकतात. तर ही इलेक्ट्रिसिटीची एवढी मोठी जी गरज आहे ती पुरवण्यासाठी आपल्याला कुठे ना कुठं त्याचं जे जनरेशन आहे ते बघावं लागेल की ते कसं केलं जातं. म्हणूनच इलेक्ट्रिसिटीला आजची द लाईफलाईन ऑफ मॉडर्न सिव्हिलायझेशन असं म्हणलं जातं. सो ॲक्च्युली जर आपल्याला फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी बघायचा असेल तो तीन वेगवेगळ्या याच्यामध्ये होतो. जसं की निर्मिती, जसं जनरेशन एक पार्ट आहे त्याच्यातला, ट्रान्समिशन एक पार्ट आहे आणि त्याच्यातलं डिस्ट्रीब्युशन जो वितरण हा एक पार्ट आहे. तर 2005च्या अगोदर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड अशी एकच कंपनी होती जी हे तिन्ही काम करायची. आणि मग 2005 नंतर अशा तीन वेगवेगळ्या कंपन्यामध्ये ती डिस्ट्रीब्यूट झाली. तर स्टार्टिंग फ्रॉम जनरेशन, जिथे हा ब्लॅक पोर्शन आहे तिथे सगळीकडे जनरेशन हे केलं जातं. तर त्यामध्ये महाजनको ही येते आणि ती जनरेशनचा जो सगळा भाग आहे इलेक्ट्रिसिटीचा, मग तो थर्मल असो, गॅशियस असो किंवा सोलार असो किंवा त्यानंतर तुमचा हायड्रो वाले पॉवर प्लांट असो, हे सगळे प्लांट्स जो कंट्रोल आहे तो महाजनकोकडे असतो. त्यानंतर ही प्रोड्यूस झालेली जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचं काम सगळ्यात अगोदर महाट्रान्सको करते. त्यालाच महापारेषण असं म्हणलं जातं. हे जे ब्लू लाईन्स आहेत, जनरेशनपासून ते त्या सबस्टेशनपर्यंत जी इलेक्ट्रिसिटी पोहोचवण्याचं काम करतं ते महापारेषण हे करत असतं. आणि एकदा ती इलेक्ट्रिसिटी सबस्टेशनपर्यंत आली तर ती प्रत्येक कस्टमरपर्यंत, जसं प्रायमरी कस्टमर, सेकंडरी कस्टमर असतो, त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते महावितरण म्हणजेच महाडिस्कॉम ही बघते. तर यामध्ये कसं असतं की ट्रान्समिशन कस्टमर, ज्याला खूप हाय व्होल्टेज इलेक्ट्रिसिटी लागते, त्यानंतर ते प्रायमरी कस्टमरकडे जातात जे इंडस्ट्रीज वगैरे असतात. आणि सेकंडरी कस्टमर म्हणजे आपण लोक, जे आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी येते, ते सेकंडरी कस्टमर असतात. ह्यानंतर सो ॲक्च्युली जी इलेक्ट्रिसिटी जनरेशन, ट्रान्समिशन आणि वितरण बघितल्यानंतर आता आपल्याला जाणून घ्यायचं की इंडियामध्ये जी इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे याची ओव्हरऑल पॉवर प्लांट्स, ती कशी आहे. तर त्यामध्ये जे फॉसिल फ्यूल बेस्ड थर्मल पॉवर प्लांट आहेत ते जर बघितलं तर त्याचं जे पर्सेंटेज आहे पूर्ण इंडियामध्ये इन्स्टॉल कॅपॅसिटीमध्ये, तर ते ॲज ऑन डिसेंबर 2024 अराउंड 54% आहे. त्यानंतर जे नॉन फॉसिल फ्यूल बेस्ड येतात जसं विंड, हायड्रो, सोलार, याचं जे पर्सेंटेज आहे ते अराउंड 46% आहे. तर ती जी टोटल इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आहे इंडियाची 2024च्या डेटानुसार, ती आहे अराउंड 4.5 लॅक्स मेगावॅट युनिट्स. तर हे यामध्ये डिफरंट डिफरंट टाईपचे जे पॉवर प्लांट आहेत ते आहेत. कोल बेस्ड असो, देन हायड्रो, वाइंड, सोलार अँड ऑल अदर. आपण जेव्हा महाराष्ट्राबद्दल विचार करतो की जी टोटल कॅपॅसिटी आहे इंडियाची, त्यापैकी अराउंड 50,000 मेगावॅट युनिट जे आहे ते महाराष्ट्रामध्ये जनरेट करतात. हे खूप मोठा आकडा आहे जेव्हा आपण कम्पेअर करतो ओव्हरऑल इंडिया. आणि त्यामध्ये मग हेही कॉम्बिनेशन जे आहे ते बेस्ड ऑन कोल, त्यानंतर हायड्रो, त्यानंतर बायो पॉवर, या सगळ्यावर बेस्ड आहे. त्यामध्ये सोलार आणि
ऑइल गॅस बेस्ड थर्मल पॉवर प्लांट सुद्धा येतं. आणि जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा महाजनको हा वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर म्हणून तिथं काम करतो. आता इथे जे दाखवलेले आहेत ते सगळे प्लांट जे आहेत ते महाजनकोचे नाहीत, तर ते अदर प्रायव्हेट कंपनीजचे पण आहेत आणि ते आपण पुढे बघणारच. आता जेव्हा गोष्ट येते ॲक्च्युअल जनरेशन कॅपॅसिटी जी इन्स्टॉल आहे ती आणि टोटल जनरेशन जे होतं, तर त्याचं जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तर इथं बघू की जे कोल बेस्ड आहे ते 47%च जे टोटल कॅपॅसिटीमध्ये आहे ते इन्स्टॉल्ड आहे. आणि आता आपण मूव्ह होतोय हळूहळू टुवर्ड्स ग्रीन एनर्जीकडे, ज्यामध्ये सोलार, विंड, हायड्रो हे सगळे येतात. आणि त्यामुळे त्याचे जे कंट्रीब्युशन आहे ते मोर दॅन 50% आहे इन द सेन्स ऑफ इन्स्टॉल कॅपॅसिटी. पण जेव्हा जनरेशनची वेळ येते, जेव्हा इलेक्ट्रिसिटी ॲक्च्युअलमध्ये जनरेशनची वेळ येते, तेव्हा आपण बघू शकता की जो कोलचा पर्सेंटेज आहे, जे इथे 1371 बिलियन युनिट्स जे तयार झाले त्यामधला 72% जो पोर्शन आहे तो कुणी कोल बेस्ड थर्मल पॉवर प्लांटनी दिला. आणि जे बाकीचे आहेत ज्यांचे इन्स्टॉल कॅपॅसिटीमध्ये कंट्रीब्युशन अराउंड 50% आहे, ते जवळपास 30%च काय कंट्रीब्यूट करतात ते टोटल इलेक्ट्रिसिटी जनरेशनमध्ये. मग हा जनरेशन आणि इन्स्टॉल कॅपॅसिटीचा जो डिफरन्स आहे तो का आहे? त्याचं कारण असं आहे की जे बाकीचे इन्स्टॉल्ड कॅपॅसिटीज जे दाखवल्यात आपण, जसं सोलार बेस्ड, वाइंड बेस्ड, हे जे इलेक्ट्रिसिटी जनरेशनचे सोर्सेस आहेत त्यामध्ये असं होतं की ते सगळे सीझन अवेलेबल नसतात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. आणि आपली जी रिक्वायरमेंट आहे ती ओव्हर द इयर असते. आणि मग ओव्हर द इयर तुम्हाला कंटिन्युअस हायड्रोवरही काम करता येत नाही किंवा कंटिन्युअस सोलारवरही काम करता येत नाही, कारण की ते जे लिमिटेशन्स आहेत ते नॅचरल लिमिटेशन्स आहेत. आणि जेव्हा विंडचं जे असंच आहे की जेव्हा हवा असेल तेव्हा ते व्यवस्थित काम करेल, त्यानंतर त्याच्यावर तुम्ही डिपेंड नाही राहू शकत. पण कोल बेस्ड थर्मल पॉवर प्लांट असे आहेत ज्यामध्ये कोल ॲज अ फ्यूल तुम्ही सपोर्ट कराल, म्हणजे प्रोव्हाइड कराल, आणि वॉटर तिथे असेल तर त्या टर्बाईनला जे आहे फिरवून आपण कितीही अनलिमिटेड इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करू शकतो आपल्या रिक्वायरमेंटनुसार. म्हणून जेव्हा ॲक्च्युअल जनरेशनचा पोर्शन येतो तेव्हा सगळ्यात जास्त जे कंट्रीब्युशन आहे ते कोल बेस्ड थर्मल पॉवर प्लांटचं असतं. आता मी जेव्हा तेव्हापासून बोलतोय की 1 मेगावॅट किंवा 4.5 लाख मेगावॅट जे आहे एवढी इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करू शकतो, किंवा 462 गिगावॅट, तर 1 मेगावॅट पर आवर म्हणजे किती युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी असते? ती म्हणजे 1000 युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी असते. जर यालाच तुम्ही एक जो थर्मल पॉवर प्लांट आहे ज्याच्यामध्ये 250 मेगावॅट पर आवर एवढी जर इलेक्ट्रिसिटी तयार होत असेल, तर तो एका दिवसामध्ये काय करतो? जवळपास 60 लाख युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी, जे युनिट आपल्या घरामध्ये बिलावर येतं ते 60 लाख ऑफ युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी एका दिवसात तयार करतं. मग सपोज जर आपण असं समजलं की एखाद्या गावामध्ये प्रत्येक घराला 200 युनिट ॲव्हरेज बिल येतं, 200 युनिट एवढं त्यांचं कन्झम्पशन आहे, तर एका दिवसामध्ये जो 250 मेगावॅट वाला थर्मल पॉवर प्लांट आहे एका दिवसामध्ये एवढी इलेक्ट्रिसिटी तयार करतो की तसे 30,000 घरं तो काय करू शकतो? एका महिन्यासाठी तो चालू शकतो. म्हणजे जर एखाद्या घराचं 200 युनिट एवढं कन्झम्पशन एका महिन्यामध्ये असेल आणि असे 30,000 घरं असतील, तर त्याला जी लागणारी इलेक्ट्रिसिटी आहे ती जवळपास 60 लाख युनिट येईल. ती इलेक्ट्रिसिटी एक 250 मेगावॅट पर आवरवाला थर्मल प्लांट काय करतो? एका दिवसामध्ये तयार करून देऊ शकतो. तर मेगावॅटचा जो रिअल लाईफ सिनेरिओ आहे तो सांगण्याचा प्रयत्न इथे मी केला. यानंतर आता जे टॉप 5 जे हे आहेत इंडियामध्ये कंपनीज आहेत ज्या इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात, तर ते कोणत्या आहेत? सो स्टार्टिंग फ्रॉम NTPC, ज्यांची थर्मल पॉवर प्लांटची जी कॅपॅसिटी आहे ती अराउंड 77,000 मेगावॅट एवढी इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे. त्यानंतर 2 नंबरला आता सध्या एक प्रायव्हेट प्लेअर आहे, तो म्हणजे अदानी येतो. आणि त्यानंतर इंडियामध्ये जी सगळ्यात जास्त इन्स्टॉल कॅपॅसिटी जर असेल थर्मल पॉवर प्लांटची, तर ती मग महाजनकोची येते आणि ती अराउंड 10,000 मेगावॅट एवढी आहे. त्यानंतर न्यूक्लिअर पॉवर प्लांट कॉर्पोरेशन पण आहे, ज्यांची जी
इन्स्टॉल कॅपॅसिटी त्यानंतर हायेस्टमध्ये येते. नंतर टाटा पॉवरसुद्धा हा एक प्लेअर आहे. आणि आपण आज आता जे रिसेंटली महाजनकोच्या वॅकन्सी झाल्यात त्याच्या हिशोबाने यापुढं ही बघणार आहे की ते कसं कसं चेंज होत जातं किंवा काय काय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे युनिट इन्स्टॉल आहेत. तर महाजनकोमध्ये कसं आहे, 2010 मेगावॅटचे युनिट्स काही काही वर्किंगमध्ये आहेत सध्या. जसं कोराडी किंवा खापरखेडाला आहे, कोराडीला आहे, त्यानंतर भुसावळला आहे, नाशिकला आहेत. 2050 मेगावॅटचे पण युनिट्स आहेत जे सध्या परळी, त्यानंतर पारस येथे वर्किंगमध्ये आहेत किंवा सध्या रनिंगमध्ये आहेत. त्यानंतर 500 मेगावॅटचे युनिट्स आहेत जे भुसावळला आहेत, चंद्रपूरला आहेत. 600 मेगावॅटचे युनिट आहेत जे हे 660 मेगावॅटचे जे युनिट आहेत ते आहेत कोराडवीला. सध्या भुसावळला पण नवीन चालू झालं आहे. आणि इथून पुढं 800 मेगावॅट युनिट्सचं जे कमिशनिंग आहे ते महाजनको करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. तर ते एक्सपांड करतच जाणार आहेत. जे थर्मल पॉवर प्लांट आहेत त्याची रिक्वायरमेंट ही सध्या इंडियाला आहे. येणारे काही 10, 15, 20 वर्ष तरी आपण कम्प्लिटली त्यावरच डिपेंड असणार आहे. त्यानंतर हळूहळू जे ग्रीन एनर्जी सोर्सेस आहेत ते जसे जसे वाढतील तसं तसं आपल्याला मग काय होईल की त्याच्यावर पण आपण डिपेंड व्हायला सुरू होईल. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं की जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कुठं कुठं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इलेक्ट्रिसिटीचा फ्लो कसा होतो, म्हणजे जनरेशनपासून ट्रान्समिशन ते डिस्ट्रीब्युशनपर्यंत. आणि त्यानंतर इंडियामध्ये जनरेशन आणि इन्स्टॉल कॅपॅसिटी ह्या कशा आहेत. त्यासोबतच महाराष्ट्राचंही आपण थोडंसं इंट्रोडक्शन करून घेतलं की कुठे कुठे इन्स्टॉल कॅपॅसिटी कशी आहे आणि कुठल्या पद्धतीचे किंवा टाईपचे जे पॉवर प्लांट आहे ते इन्स्टॉल आहे. त्यानंतर आपण हे सुद्धा बघितलं की इंडियामध्ये मेजर प्लेयर्स कोण आहेत जे थर्मल पॉवर प्लांट जे आहे त्याचा यूज करून मॅक्सिमम इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात. मग आता हे सगळं झाल्यानंतर आपण आता एक्झॅक्टली जे याचं कन्व्हर्जन जे आहे हीट एनर्जीचं ते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कसं होतं हे आपण इथे बघणार आहोत. तर एक बेसिकली जे प्रिन्सिपल आपल्या थर्मल पॉवर स्टेशनच्या ओव्हरऑल मेकॅनिझममध्ये काम करतात त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत. सो नाऊ स्टार्टिंग फ्रॉम केमिकल एनर्जी, जिथे आपलं जे कोळसा आहे, कोल आहे, ते ॲज अ फ्यूल म्हणून यूज होतं. त्या केमिकल एनर्जीला जेव्हा आपण हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट करतो, ठीक आहे. मग आता ही जी केमिकल एनर्जी आहे ती कशापासून भेटणार आपल्याला? कोलपासून भेटणार. कसं? ते कोलला बर्न केल्यानंतर. मग ते जेव्हा कोल आपण बर्न करू तर ते काय होणार? हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार. कशामध्ये? फर्नेसमध्ये. आणि फर्नेसमध्ये तो जो कोळसा जळून हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल तो काय करेल? तो जे पाणी आपल्या बॉयलरमध्ये प्रेझेंट आहे त्याला काय करणार आहे? ते हीट करणार आहे. तर मग ते हीट झाल्यामुळे जे वॉटर प्रेझेंट आहे तुमच्या बॉयलरमध्ये ते कशामध्ये कन्वर्ट होईल? स्टीममध्ये कन्वर्ट होईल. आणि मग इथं स्टीम एनर्जी ही काय म्हणतात पिक्चरमध्ये येते आणि ती कुठे येते? बॉयलरला. मग आता ही जी स्टीम आहे ती काय करणार? जाऊन टर्बाईनवर पडणार आणि तुमचं जे टर्बाईन आहे ते गोल गोल फिरणार आणि जी स्टीम एनर्जी आहे ती मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार. कुठे? टर्बाईनमध्ये. आणि ॲट द एंड जेव्हा तुमचं टर्बाईन फिरतं त्याच्या दुसऱ्या एंडला जनरेटर कनेक्टेड असतं ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड असते आणि तुमचं जे जनरेटरमध्ये रोटर आहे ते टर्बाईन फिरल्यामुळे दुसऱ्या एंडला ते फिरणार आणि त्या जनरेटरमधून काय होणार? इलेक्ट्रिकल एनर्जी ही प्रोड्यूस होणार. सो स्टार्टिंग फ्रॉम केमिकल टू हीट टू स्टीम मेकॅनिकल टू इलेक्ट्रिकल एनर्जी हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये रोल प्ले करतात. आणि त्या प्रत्येकाचा जो रोल प्ले आहे त्याचं सेपरेट पोर्शन आहे. जसं कोलमुळे केमिकल एनर्जी, फर्नेसमध्ये जे आहे हीट एनर्जी कन्व्हर्जन होतं, बॉयलरमध्ये स्टीम एनर्जी कन्व्हर्जन होतं. त्यानंतर ती स्टीम काय होते? मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते युझिंग टर्बाईन. आणि हीच मेकॅनिकल एनर्जी जी आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी जी आहे यूज होते विथ द हेल्प ऑफ जनरेटर. तर कोल बेस्ड जे थर्मल पॉवर प्लांट असतात ते बेसिकली काय यूज करतात? कोळसा यूज करतात ॲज अ फ्यूल आणि
वॉटर यूज करतात, ज्याला हे फ्यूल यूज करून आपण हीट करतो आणि ते जाऊन आपले जे टर्बाईन आहे त्याला फिरवतं, आणि जे टर्बाईन आहे ते अदर एंडला जे जनरेटर कनेक्ट केलेलं आहे त्याला रोटेट करतं, आणि त्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी ही भेटत असते. जसं आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं की स्टार्टिंग फ्रॉम कोल, जे फर्नेस, टर्बाईन, त्यानंतर आपलं जनरेटर, इकडे हे जसं एनर्जी फ्लो असतो. तर आपण प्रत्येकाबद्दल आता थोडं थोडं इंट्रोड्यूस करून घेऊया, आणि ते थर्मल पॉवर प्लांटमध्ये कुठं स्टँड करते, त्याचा रोल काय असतो, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी कशा असतात त्या आपण बघणार आहेत. तर आपण सगळ्यात पहिले बघू की कोलशी रिलेटेड जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती असते कोल हँडलिंग प्लांट, जिथं हा कोळसा रिसीव्ह केला जातो, आणि हा रिसीव्ह केलेला कोळसा व्यवस्थितपणे स्टोअर केला जातो. त्यानंतर आपल्या रिक्लेमरवरून तुमच्या बंकरपर्यंत, बंकरपासून कोल मिलपर्यंत पोहोचला जातो. त्यानंतर त्याला तिथे बारीक केलं जातं, आणि ते बारीक केलेला कोळसा जो आहे त्याची जी फाईन साईज आहे अंडर 200 मायक्रॉन, ती बनवून त्यानंतर ती आपल्या फर्नेसमध्ये पाठवली जाते. सो तर कोल हँडलिंग प्लांटचं काम काय आहे की स्टार्टिंगला ते कोळसा रिसीव्ह करणार. जो कोळसा येतो आपल्या इकडं तो बाय रोड येतो, बाय रेल येतो, बऱ्याच मार्गाने येतो, आणि त्यानंतर कोळसा आल्यानंतर जो कोळसा आहे आलेला तो या पद्धतीनं काय केला जातो, स्टॅक केला जातो. आणि असा जो स्टॉक आहे येणाऱ्या 1 महिन्याचा किंवा 15-20 दिवसाचा, तो ऑलरेडी प्रत्येक वेळेस आपल्या पॉवर प्लांटमध्ये असतो. आणि मग हा जो कोळसा आहे तो काय केला जातो, त्याचा ट्रॅक बनवला असतो की या स्टॅकपासनं तो जर तुमच्या मिलपर्यंत तुम्हाला पोहोचवायचा असेल, क्रशरपर्यंत पोहोचायचा असेल, तर त्याला असा ट्रॅक बनवला असतो ज्याच्यावरून काय होतो, हा कोळसा कम्प्लिटली ट्रॅव्हल करून तुमच्या याच्यापर्यंत मिलपर्यंत येतो. आणि तिथे आल्यानंतर हे कोल मिल असतात ज्याच्यामध्ये हा कोळसा पडतो. त्याचं 25 जी साईज आहे त्याला बारीक रिड्यूस करण्यासाठी कोल मिलमध्ये पाठवलं जातं, आणि मिलमध्ये जो बॉल मिल वगैरे असते ती त्याला काय करते, क्रश करते फॉर व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाईम, जेणेकरून तुम्हाला जी फाईननेस आहे, जी पार्टिकलची साईज आहे, ती मॅक्सिमम पार्टिकल्सची साईज ही 200 मायक्रॉनपर्यंत भेटली पाहिजे. आणि मग त्यानंतर हा कोळसा जो आहे तो फर्नेसपर्यंत पोहोचवला जातो. आता इथे जर तुम्ही केमिस्टच्या रोलबद्दल विचारलं, तर तिथे रोल असा असतो की हा जो कोळसा आहे तो आल्यानंतर त्याचं जे ॲनालिसिस आहे, की याच्यामध्ये 2 टाईप असतात ॲनालिसिसच्या. एक असते प्रॉक्झिमेट ॲनालिसिस आणि एक दुसरी असते अल्टिमेट ॲनालिसिस. तर प्रॉक्झिमेट ॲनालिसिस काय असते की कोळसा आल्यानंतर त्याच्यामध्ये मॉइश्चर किती आहे, त्याच्यामध्ये वोलटाईल मॅटर किती आहे, त्याच्यामध्ये ॲश पर्सेंट किती आहे, ही जे सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस होतं ते ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस जे केलं जातं त्याला प्रॉक्झिमेट ॲनालिसिस म्हणतात. आणि त्यानंतर अल्टिमेट ॲनालिसिस असतं ज्याच्यामध्ये काय होतं की जे कोळसा आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युअल पर्सेंटमध्ये सल्फर किती आहे, नायट्रोजन किती आहे, किंवा हायड्रोजन किती आहे, हे किती प्रेझेंट आहे, हे जेव्हा बघतो आपण त्याच्यासाठी गॅस क्रोमॅटोग्राफी यूज केली जाते, GCMS ज्याला म्हणतो. तर ते यूज करून अल्टिमेट ॲनालिसिस केलं जातं. आणि एक तिसरी गोष्ट असते ती म्हणजे ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू. तर हा कोळसा किती एक्झॅक्ट हीट प्रोड्यूस करतो आणि त्याच्यामधून आपल्याला किती एक्झॅक्ट हीट भेटणार आहे त्याला बर्न केल्यानंतर, त्याचं जे मेजरमेंट आहे, ते त्याचं जे एस्टिमेशन आहे ते आपण ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यूवरून सांगतो. आणि मग कोळशामध्ये काय होतं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ॲनालिसिसवाला जो पार्ट आहे तो जो आहे मेजरली हा केमिस्टकडे असतो. तर ह्यानंतर आपण नेक्स्ट पोर्शन बघूया, तो आहे सो कोल नंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे वॉटर, जे स्टार्टिंग फ्रॉम युअर बॉयलर ते स्टीम होऊन कन्वर्ट होऊन जाणार आहे तुमच्या टर्बाईनमध्ये, आणि तेच यूज होणार आहे जनरेट करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी इन द जनरेटर. सो हे जे वॉटर आहे, जे रॉ वॉटर आपल्याकडे नदीवरून किंवा डॅममधून येतं, ते जे आहे ते जशाच तसं आपण बॉयलरमध्ये देऊ शकत नाही, कारण की ते काय करू शकतं, ते आपल्या सिस्टीमला
खराब करू शकतं, कोरोड करू शकतं किंवा त्याच्यावर स्केल फॉर्मेशन करू शकतं. तर मग हे जे वॉटर आहे ते आपल्याला पहिल्यांदा ट्रीट करावं लागतं. त्याला एवढं व्यवस्थित बनवावं लागतं, एवढं त्याचं डिमिनरलायझेशन करावं लागतं की ते बॉयलरमध्ये यूज केल्यानंतर बॉयलरची जी सिस्टम आहे ती खराब नाही झाली पाहिजे, ती जास्त दिवस टिकली पाहिजे. तर हा मोटो घेऊन आपण काय करतो, जे वॉटर आहे ते आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये त्याला काय करत असतो, ट्रीट करत असतो. आणि इथे जो आहे सगळ्यात मेजर रोल येतो केमिस्टचा. तर स्टार्टिंग फ्रॉम रॉ वॉटर रिझर्वायर, हे काय असतं की प्रत्येक प्लांटमध्ये जे आहे एक वन डे रिझर्वायर असतं, जिथे काय असतं की एका तलावामधून किंवा आपल्या नदीमधून जे पाणी आहे ते आपल्या इथे प्लांटमध्ये घेतलं जातं, ज्याला ODR म्हणतात, वन डे रिझर्वायर. त्याच्यामध्ये एक दिवस प्लांटला लागेल एवढं पाणी तिथं स्टोअर केलं जातं. आणि ते जे पाणी आहे त्याला ट्रीट करून नंतर पुढं वापरलं जातं. तर हे जे पाणी आहे ते पुन्हा काय होणार, गॅस डिएरेशन कॅस्केडवर येणार. आणि तुम्ही इथं बघू शकता हे या पद्धतीनं वरून खाली पडतं. आणि मग या गॅस डिएरेशन कॅस्केडचा यूज काय आहे, तर ह्याचा यूज असा आहे की हे जे वॉटर आहे ते जेव्हा या पद्धतीनं त्या स्टेअर केसवरून किंवा त्या कॅस्केडवरनं खाली पडतं, तर त्याच्यामध्ये जे डिझॉल्ड ऑक्सिजन किंवा डिझॉल्ड कार्बन डायऑक्साईड आहे ते काय होणार, ते रिमूव्ह होणार. आणि ते मॅक्सिमम जे आहे ते एअरमध्ये निघून जाण्यासाठी आपण त्याला काय करतो, या कॅस्केडवरनं खाली पाडत असतो. मग जेव्हा हे कॅस्केडवरनं समोर जातं, म्हणजे इथे पडलं पाणी, कॅस्केडवरून खाली आलं, त्याच्यामधला मॅक्सिमम जे CO2 आणि O2 निघून गेला, तर त्याला नंतर काय करायचं असतं, या वॉटरला मग आपण आता ट्रीटमेंट करण्यासाठी पुढे ढकलतो. मग ते काय होतं, ते जे आहे क्लॅरिफायर किंवा क्लॅरिफ्लॉक्युलेटर ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये जातं. तर हे जे रॉ वॉटर आलंय त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज कुठल्या कुठल्या टाईपच्या असू शकतात, त्यामध्ये सॉलिड इम्प्युरिटीज असू शकतात, त्यामध्ये डिझॉल्ड इम्प्युरिटीज असू शकतात, त्यामध्ये मेटल इम्प्युरिटीज असू शकतात, त्यामध्ये मड असू शकतो, त्याच्यामध्ये अल्गी असू शकते, त्याला स्मेल असू शकतो, त्याची ऑर्डर खराब असू शकते. मग ह्या सगळ्या गोष्टीला रिमूव्ह करण्यासाठी जे आहे एवढे जास्त जे आहेत आपल्याकडं वेगवेगळ्या गोष्टीचे जे प्लांटमध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत ते यूज केले जातात. तर मग आपण सगळ्यात पहिले जेव्हा त्याला कॅस्केडवरनं पुढे ढकलतो, पाणी पुढच्या याच्यामध्ये जातं, तर ते जातं क्लॅरिफायर किंवा क्लॅरिफॉक्युलेटर ज्याला म्हणतो. मग इथं काय होतं, इथे या पद्धतीचा ब्रिज असतो. तो ब्रिज कंटिन्यू फिरून ते जे पाणी आहे त्याच्यामध्ये आपण यामधल्या जे सॉलिड इम्प्युरिटीज आहेत ते सेटल होण्यासाठी ॲलम आणि ब्लिचिंग पावडर या गोष्टी ॲड करतो. मग हे ॲड केल्यानंतर काय होतं, तर ते त्याचे जे सॉलिड पार्टिकल्स डिझॉल्व आहेत ते त्या ॲलम सोबत इंटरॅक्ट करतात आणि ते सेटल डाऊन होतात. आणि इथे जे आहे याच्या बॉटमला खाली स्लज असतो, त्यामधून ते जे सॉलिड इम्प्युरिटीज आहेत ते आपण बाहेर काढून घेऊ शकतो. आणि जे पाणी आहे, जे ट्रीट केलेलं वॉटर आहे क्लॅरिफायरमध्ये, ते सगळे या वरच्या बाजूने हळूहळू हळूहळू जे क्लिअर वॉटर आहे ते समोर जातं. मग हे वॉटर समोर कुठं जातं, तर हे वॉटर जातं सँड फिल्टर बेडमध्ये. मग आता याच्यामध्ये जे काही सॉलिड इम्प्युरिटीज आपण मॅक्सिमम तिथे जे डिझॉल्ड इम्प्युरिटीज आहेत त्या ॲलमच्या हेल्पनी काय केलं, सेटल डाऊन करून ते बाजूला काढल्या. पण याच्यामध्ये बऱ्याच ऑर्गॅनिक किंवा सॉलिड इम्प्युरिटीज ज्या असतात त्या तिथे निघत नाही, ज्या चार्जलेस असतात, जे इंटरॅक्ट नाही करत ॲलमसोबत, त्या मग समोर येणार सँड फिल्टर बेडमध्ये, जिथे वरून जे आहे त्या क्लॅरिफायरमधलं पाणी येईल आणि या सँडमधून जे आहे फिल्टर आउट होऊन खालून ते आपल्याला ॲज अ आउटपुट म्हणून भेटेल. तर इथे काय होईल, इथे हे जे फिल्टर बेड आहे त्यामध्ये जे सॉलिड वेस्ट आहे किंवा सॉलिड जे इम्प्युरिटीज आहेत ते मॅक्सिमम ट्रॅप केल्या जातात. आणि यामध्ये वेगवेगळ्या ग्रेन साईजचे जे सँड असते ती ठेवलेली असते. आणि प्रत्येक साईजच्या सँडमधून जाताना जे आपली इम्प्युरिटीची साईज आहे ती प्रत्येक वेळेस ट्रॅप होत 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 खाली जाते आणि आपल्याला मॅक्सिमम इम्प्युरिटीज जे इथे ट्रॅप झाल्यानंतर खाली क्लिअर वॉटर भेटतं. मग आता यानंतर काय होतं की हे जे सँड फिल्टर बेड आहे, इथून जे प्री ट्रीट केलेलं वॉटर आहे ते दोन जागी जातं. एक आहे ते म्हणजे ACF ला जातं आणि दुसरं असतं जे सॉफ्टनरला जातं. तर काय होतं, जे सॉफ्टनरला जातं ते जे वॉटर आहे ते पुढं मग सॉफ्ट वॉटर असं बोलू त्याला आपण, वी कॉल इट ॲज अ सॉफ्ट वॉटर. मग त्याच्यामध्ये काय असतं की
यामध्ये जी हार्डनेस आहे, जसं हार्डनेस बिकॉज ऑफ कॅल्शियम, मॅग्नेशियम, ती जी आहे ती या सॉफ्टवेअरमध्ये काय केली जाते, रिमूव्ह केली जाते. मग इथं असे रेझिन वापरले जातात, ते काय करणार, तिथून त्याची हार्डनेस रिड्यूस करणार आणि आपल्याला सॉफ्ट वॉटर भेटणार. सॉफ्ट वॉटर म्हणजे काय, त्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम किंवा जी टोटल हार्डनेस आहे ती कम्प्लिटली रिमूव्ह केलेली असेल आणि बाकीचे जे आयन्स आहेत ते त्याच्यामध्ये असू शकतात. तर मग ते आहे सॉफ्ट वॉटर. आणि हे जे सॉफ्ट वॉटर आहे ती जी बॉयलरची सिस्टीम आहे त्याला कूल करण्यासाठी यूज करतात. सध्यासाठी एवढंच इम्पॉर्टंट आहे, पुढं मग त्याला आपण आणखी डिटेलमध्ये शिकूया. तर नंतर काय होतं, सँड फिल्टरमधून एक जो दुसरा आउट सोर्स जातो तो मग डीएम फील्डला जातो, म्हणजेच काय मिनरलायझेशन होण्यासाठी जातो. मग जेव्हा तो डिमिनरलायझेशन होण्यासाठी जातो तो सगळ्यात पहिले ॲक्टिवेटेड कार्बन फिल्टर थ्रू पास होतो. मग ॲक्टिवेटेड, आता इथे हे सॉफ्टवेअरचं जे आहे तुम्हाला याच्यामध्ये रेझिन टाकलेलं असतं आणि त्याचे इनलेट आणि आउटलेट असतात. त्यानंतर मग काय आहे, ॲक्टिवेटेड कार्बन फिल्टर. तर यामध्ये काय असेल, तुमचा जो ॲक्टिवेटेड कार्बन फिल्टरचा जो ॲक्टिवेटेड कार्बन जे आहे ते याच्यामध्ये टाकलं जातं. वरून जो पाण्याचा सोर्स आहे जो आपल्याकडे प्री ट्रीटमेंट होऊन सँड फिल्टरमधून आला तो दिला जातो. मग यामध्ये मॅक्सिमम जे आहेत ऑर्गॅनिक मॉइटीज वगैरे सगळ्या ट्रॅप केल्या जातात. तर हे ॲक्टिवेटेड कार्बन काय करतं, याचा जो सरफेस एरिया असतो त्यामध्ये या सगळ्या जे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स किंवा यानंतर जी इम्प्युरिटी झाल्यात ते मॅक्सिमम ट्रॅप करतो आणि इथून मग आपल्याला क्लिअर वॉटर तो देतो. पण यानंतर जास्त त्या जे ACF मधून आलेलं पाणी आहे त्यामध्ये डिझॉल्ड जे कॅटायनिक किंवा ॲनायनिक मॉइटीज आहेत त्या रिमूव्ह कम्प्लिटली झालेल्या नसतात. म्हणून मग ह्यानंतर आपल्याला स्ट्रॉंग ॲसिड कॅटायन याच्यामधनं ते पास करावं लागतं. मग आता याच्यामध्ये काय असतं, जे स्ट्रॉंग ॲसिड कॅटायनमध्ये रेझिन भरलेलं असतं त्यामध्ये अशा साईट असतात की रेझिनमध्ये की त्या जे कॅटायन्स आहेत, जे आपल्याकडे कॅल्शियम असू शकते, मॅग्नेशियम असू शकतात किंवा तुमच्या प्रोटॉन असू शकतो H+ किंवा हे जे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स असतात त्यांना ट्रॅप करण्यासाठी वापरले जातात. तर मग याच्यामध्ये आपल्याकडे काय असतं, SO3- किंवा COO- या टाईपचे जे आहेत जे मॉइटीज आहेत ते काउंटर बॅलन्स विथ हायड्रोजन किंवा हायड्रोजन ते असतात. आणि त्यामध्ये काय होतं, मग जेव्हा आपण आपलं वॉटर पास करतो तर या हायड्रोजनला किंवा या सोडियम कॅटायनला हे रिप्लेस करतात जे कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम आहेत ते पॉझिटिव्हली चार्ज आयन्स. आणि खाली मग आपल्याला काय भेटतं, जे वॉटर आलेलं असतं, वॉटर पास आलेला असतो तो काय असतो, इट विल बी फ्री फ्रॉम दिस कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. मग ठीक आहे, आपण आता कॅटायनिक मॉइटीज जे आहेत ते रिमूव्ह केल्या. मग त्यानंतर काय होईल, त्याच्यामध्ये आपल्याला अनाइन्स पण प्रेझेंट असतात. कोणते अनाइन्स प्रेझेंट असतात, जसं सल्फेट SO2- त्या SO2- त्यानंतर आपल्या याच्यामध्ये कार्बोनेट्स प्रेझेंट असतात. हे काय करतात, पुढे जाऊन कार्बोनेट किंवा सल्फेट हे डिपॉझिट होऊ शकतात आपल्या इथे, आपल्या जे बॉयलरची सिस्टम आहे किंवा बाकीचे जे सिस्टम आहेत त्याच्यावर, आणि ते स्केल फॉर्म करून काय करतात, ती जी बॉयलरमध्ये पूर्ण सिस्टम आपण यूज करतोय, जेव्हा पाईपलाईन्स यूज करतोय त्याच्यावर काय करतात, स्केल फॉर्म केल्यामुळे जे हीट ट्रान्सफर आहे त्याला डिक्रीज करू शकतात. तर मग हे होऊ नये म्हणून काय करतात, हे जे स्ट्रॉंग बेस आयन आहे त्याच्यामधून हे पाणी पास केलं जातं आणि इथे जे आहे आपले ज्या अनायनिक मॉइटीज आहेत त्या ट्रॅप केल्या जातात. मग इथे जे रेझिनमध्ये साईट प्रेझेंट असतात त्या पॉझिटिव्हली चार्ज साईट असतात आणि त्या पॉझिटिव्हली चार्ज साईटमध्ये हे आपले अनायन काय होतात, त्या रेझिनला बाइंड करतात आणि त्यानंतर जे खाली आहे ते आपल्याला विदाऊट अनायन जे आहे आपल्याला वॉटर भेटतं. मग हे आपण कसं टेस्ट करतो, त्या अनायनची त्या कॅटायनची ह्या सगळ्यांची जी असते ते आपल्याकडे टेस्ट असते. त्याच्यामध्ये आपण कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रॉनिक कंडक्टिव्हिटी, त्यानंतर हार्डनेस, क्लोराईड ह्या सगळ्या गोष्टी चेक करतो, सल्फेट चेक करतो, कार्बोनेट्स चेक करतो आणि ते जर आपल्याला व्यवस्थित भेटत असतील तर मग आपण काय सांगतो की हे जे वॉटर पास आहे तो व्यवस्थित आहे. जर ते भेटत नसतील तर याचा अर्थ असा आहे की हे जे रेझिन आहे ते रिजनरेशनसाठी आले. मग ते रिजनरेट केलं जातं. ते रिजनरेट केल्यानंतर मग काय होतं, त्याला पुन्हा आपण रियूज करू शकतो. मग ह्यानंतर जेव्हा
स्ट्रॉंग ॲसिडिक कॅटायन किंवा स्ट्रॉंग बेसिक अनायन या दोन्ही रेझिन्समधून या दोन्ही आपल्या सिस्टीममधून पाणी आल्यानंतर त्याची रिस्क न घेण्यासाठी आपण त्याला काय करतो, मिक्स बेड युनिट जो आहे त्याच्यामधून पास करतो, ज्याच्यामध्ये ज्याला आपण पॉलिशिंग युनिट असंही म्हणतो. तर पॉलिशिंग युनिटमध्ये काय होतं, ज्या काही उरलेल्या स्ट्रॉंग म्हणजे ॲसिडिक कॅटायनिक किंवा ॲनायनिक जे इम्प्युरिटीज आहेत ते सगळ्या ट्रॅप केल्या जातात आणि त्याच्या आउटलेटमध्ये मग आपल्याला हे आयन्स फ्री जे आहे वॉटर भेटतं. मग या वॉटरला जे आहे जेव्हा ते मिक्स बेडमधून येतं त्याला आपण डिमिनरलाइज्ड वॉटर असं म्हणतो, ज्याला दुसरं नाव आहे DM वॉटर. तर हे जे वॉटर आहे ते मग आपण काय करतो, पुढे जाऊन बॉयलरला देत असतो. मग आता हे एवढं सगळं करण्याची गरज काय, त्याचा उद्देश हाच की जी इम्प्युरिटी आपल्याला रॉ वॉटरमध्ये येते ती जशाच तशी आपल्या बॉयलर सिस्टममध्ये गेली नाही पाहिजे आणि त्याच्यामुळे आपलं जे सिस्टम आहे त्याच्यावर स्केल फॉर्मेशन म्हणजे इन्सुलेटिंग लेअर किंवा त्याचं कोरोजन नाही झालं पाहिजे, ज्यामुळे काय होतं त्या ट्यूब्स ज्या आहेत जे बॉयलरमध्ये यूज होतात त्या लीक होऊ शकतात. ते नाही झालं पाहिजे, आपली सिस्टीम जास्तीत जास्त काळ टिकली पाहिजे. म्हणून आपण काय करतो, हे जे डिमिनरलाइज वॉटर आहे ते बॉयलरला देतो आणि याचे पॅरामीटर ठरलेले असतात. जसं इलेक्ट्रॉनिक जी कंडक्टिव्हिटी आहे त्याची ती आपल्याला 0 to 2 मायक्रोसिमनमध्ये असली पाहिजे, विच इज व्हेरी लो, दॅट इज इन द 10⁻⁻6 सीमन पर सेंटीमीटर. आणि त्यानंतर जी त्याची pH आहे त्याचीही रेंज दिलेली असते, विच व्हॅरीज फ्रॉम 6.3 to 6.7, अराउंड 6.7 or 7. जी pH आहे ती त्याची असते, त्याच्यामध्ये हार्डनेस जी आहे ती नील असली पाहिजे, 0 ppm असली पाहिजे. त्यामध्ये जे क्लोराईड आहे ते 0 ppm असलं पाहिजे. मग हे ज्या क्वालिटीज आहेत, ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या जर आपल्याला त्या पाण्यामध्ये सापडल्या त्याच्या टेस्टिंग नंतर, तर आपण त्याला डिमिनरलाइज वॉटर म्हणतो आणि मग ते वॉटर आपण इकडे बॉयलरमध्ये पाठवतो. आणि ह्या प्रॉपर्टीज, ह्या सगळ्या जे पॅरामीटर्स आहेत ते मिळवण्याचं काम या सगळ्या थ्रू केमिस्ट करतो आणि ते ॲनालाइज करण्याचं काम सुद्धा केमिस्टचंच असतं. तर मग आता आपल्याला डिमिनरलाइज वॉटर भेटलं, ते आपण काय करणार आता बॉयलरला देणार. मग इथं काय होतं, जी बॉयलर सिस्टम आहे ती कशी आहे, तर इथे बघूया आपण की आपण जो कोळसा बर्न केलाय फर्नेसमध्ये, तो बर्न केलेला कोळसा इथे फर्नेसमध्ये जो आहे त्याची जी हीट आहे, आता इथे जर बघितलं तुम्ही जर हा बॉयलर, तर इथे तुम्ही हा कोळसा बर्न करून जी हीट प्रोड्यूस केली आहे, तर यामध्ये काय असतं, बॉयलरच्या ट्यूबिंग्स असतात, जे मी नेक्स्ट पिक्चरमध्ये दाखवते. अशा जे बॉयलर ट्यूब असतात, या बॉयलर ट्यूब त्याच्यामध्ये बॉयलरमध्ये असतात आणि त्या थ्रू जे आहे पाणी पास होत असतं आणि त्याच्या खाली फर्नेस असतं. ही फर्नेसची जी सगळी हीट आहे ती त्या बॉयलर ट्यूब्सवर जाते आणि ह्या बॉयलर ट्यूब्स ज्या आहेत ते काय होतात, हीट व्हायला सुरू होतात. आणि हे जे फर्नेसचं टेम्परेचर आहे कोळशा जळाल्यानंतर ते अराउंड 1300 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं. आणि तेवढ्या याच्यामध्ये मग ते काय होतं, बॉयलर ट्यूब्स हीट होतात आणि त्यामध्ये जे वॉटर आपण पास करतोय, जे वॉटर प्रेझेंट आहे, ते जे वॉटर आहे जे बॉयलर फीड पंप थ्रू याच्यामध्ये आलेलं असतं, ते जे वॉटर आहे ते हळूहळू टेम्परेचर इन्क्रीज करून काय होतं, ते स्टीममध्ये कन्वर्ट व्हायला होतं तयार. मग हे स्टीममध्ये कन्वर्ट झाल्यानंतर मग जे हाय एनर्जी स्टीम आहे ती काय होते, तिथून बॉयलरमधून समोर आपण टर्बाईनला पाठवत असतो, जिथे टर्बाईन मग आता पुढचं काम करतं. तर काय होत असतं याच्यामध्ये की जे स्टीम जनरेशन झाले, जे बॉयलर हीट केल्यानंतर, बॉयलरला आपण जी हीट एनर्जी दिल्यानंतर फर्नेसमधून जे स्टीम जनरेशन झालंय, आता त्याचा यूज जो आहे त्याला टर्बाईनकडे पाठवण्यात येतो. तर टर्बाईनमध्ये काय असतं की ही जी स्टीम आहे त्याच्यामध्ये असे मोठे मोठे जे असतात शाफ्ट असतात, त्या शाफ्टवर जे आहे खूप जास्त प्रेशरनी काय होतं, टर्बाईनवर ती स्टीम पडते आणि ती काय करते, त्या टर्बाईनच्या त्याचे जे ब्लेड्स आहेत त्याला फिरवते आणि त्या ब्लेड्स फिरवल्यानंतर काय होतं की त्याच्या अदर एंडला जनरेटर कनेक्टेड असतो. तर यामध्ये आता टर्बाईनमध्ये अजून थोडंसं जर डिटेलमध्ये आपण बघितलं तर युजली काय होतं की जी स्टीम आलेली आहे ती हाय एनर्जी स्टीम असते. तर ती हाय प्रेशर जो एरिया असतो, HP टर्बाईन ज्याला म्हणतात, तिथे पडते आणि पहिल्यांदा टर्बाईनला फिरवते. मग काय होतं, याच्यातली जी एनर्जी आहे ती थोडीशी लूज होते, त्याचं टेम्परेचर आणि प्रेशर हे कमी होतं. इनिशियली
जे टेम्परेचर त्यांनी अटेंड केलं त्याच्यामध्ये डिक्रीज होतं, कारण त्याची एनर्जी जी आहे ती टर्बाईनला फिरवण्यामध्ये यूज केली जाते. मग काय होतं, याचीच एक लाईन बॉयलर थ्रू काढलेली असते, जी स्टीम आहे त्याची, आणि त्याला पुन्हा रिहीट केलं जातं आणि ती पुन्हा पाडली जाते इंटरमिडिएट जे प्रेशर आहे तसे त्या टर्बाईनवर, इंटरमिडिएट प्रेशर टर्बाईनवर, आणि ती काय करते, पुन्हा तुमच्या टर्बाईनला फिरवते. आणि याचा यूज, या स्टीमचा सुद्धा पुन्हा एकदा यूज होतो, त्याला लो प्रेशर जे ब्लेड्स आहेत त्याच्यावर पाडलं जातं आणि पुन्हा त्याला फिरवलं जातं. तर हे सगळी स्टीम जी आहे ती 2-3 वेळा रियूज झाल्यानंतर ती त्या सिस्टीममधून बाहेर पडते, आणि त्या सिस्टीममधून बाहेर पडत असताना ती टर्बाईनला कंटिन्युअसली फिरवत असते. मग काय झालं आता इथे, जे टर्बाईन आहे ते एका एंडला कंटिन्युअस फिरत आहे आणि त्याच्या दुसऱ्या एंडला असे जे आहेत जनरेटरचा जो रोटर आहे तो कनेक्टेड आहे. तर ह्यामध्ये काय असतं, इफ यू नो अबाउट फेराडेज लॉ, त्याच्यामध्ये जर एक स्टेबल मॅग्नेट असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण कॉईल फिरवली तर तिथं इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जो आहे, EMF जो आहे तो जनरेट होतो, आणि मग त्याला आपण ते इलेक्ट्रिसिटी ॲज अ इलेक्ट्रिसिटी म्हणून यूज करू शकतो. तर इथेच मग त्या लॉनुसार काय करतो आपण, की जी जनरेटर आहे ते फिरतंय, त्याच्यामध्ये एक रोटर आहे जे कंटिन्युअसली फिरतंय विथ द हेल्प ऑफ टर्बाईन, आणि त्यामध्ये एक स्टेटर आहे जे मॅग्नेट आहे ते तिथं ठेवलेलं आहे. मग हे जे रोटर आहे त्यावर कॉइलिंग केलेली असते, आणि मग हे त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये फिरल्यानंतर याची जी इलेक्ट्रिक फील्ड आहे आणि मॅग्नेटिक फील्ड आहे ते दुसऱ्याला क्रॉस करतात, आणि तिकडे काय होतं, EMF जनरेट होतो, आणि तोच जो EMF आहे ती आपली इलेक्ट्रिसिटी आहे. मग टर्बाईन फिरल्यानंतर इकडे जनरेटर फिरतो, आणि जनरेटर काय करतो, आपल्याला इलेक्ट्रिसिटी देतो, आणि तीच इलेक्ट्रिसिटी मग पुढे काय करतात, ग्रीडमध्ये ट्रान्सफर केली जाते, जी युजली आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. मग हेच एक नॉर्मल प्रिन्सिपल आहे याचं, की जे वॉटर आहे ते विथ द हेल्प ऑफ कोल आपण हीट करतो, त्याची स्टीम बनवतो, ती स्टीम यूज करतो आपण टर्बाईन फिरवण्यासाठी. तेच जे टर्बाईन आहे कनेक्टेड केलं असतं जनरेटरला, जनरेटर फिरतं आणि ते जनरेटर जे आहे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करून आपल्याला ॲज अ आउटपुट इलेक्ट्रिकल एनर्जी देतं. सो आपण आता इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केली, पण इथेच आपला रोल संपला का, तर नाही. आज जे आहे, जे इन्व्हायरमेंटचे नॉर्म्स आहेत त्यानुसार आपण जी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतोय, ती इलेक्ट्रिसिटी जी आहे ती अशा पद्धतीनं आपल्याला आता प्रोड्यूस करायची की त्यामुळं आपले जे पर्यावरण आहे, जे इन्व्हायरमेंट आहे, त्याला कमीत कमी हानी झाली पाहिजे. मग त्यासाठी जी काही काळजी घ्यायची ती आपल्याला स्वतःलाच घ्यायची. कारण की जर तुम्ही बघितलं तर एक कोल बेस्ड पॉवर प्लांट जो आहे तो काय करतो, बरेचशा जे बाय प्रोडक्ट्स आहेत त्याचे त्या पूर्ण प्रोसेसमधून बाहेर येतात. तर त्यामध्ये मेजर असतो ते म्हणजे पर्टिक्युलर मॅटर, त्यानंतर मग कार्बन डायऑक्साईड असो, सल्फर डायऑक्साईड असो, नायट्रोजन ऑक्साईड्स असो, हे सगळे जे आहेत ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. तर या अगोदर कसं होतं की जेवढे प्लांट 2003च्या अगोदर इन्स्टॉल्ड आहेत त्यांच्यासाठी ह्या जे लिमिट्स होत्या की पर्टिक्युलेट मॅटर जर 350 मिलीग्राम पर न्यूटन मीटर क्यूब या एवढ्या एरियामध्ये झालं तर त्याचा जो हे आहे इम्पॅक्ट आहे तो जास्त नव्हता, आणि त्याचं जे नॉर्म्स आहे त्याच्या हिशोबाने ते जास्त प्रॉब्लेमॅटिक नव्हतं. पण जसं जसं वेळ जात गेला, जसं जसं आपण 2013 वरून पुढं आलो तर बघितलं की जे पर्टिक्युलेट मॅटरची लिमिट आहे की ह्यापेक्षा जे पर्टिक्युलेट मॅटर आहे इन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही सोडू नाही शकणार, ती 350वरनं 100वर आली, SOTची 600वरनं 200वर आली, 200वरनं आता ती 100वर आहे. म्हणजे जे प्लांट आता 2016 नंतर इन्स्टॉल्ड आहेत त्यांच्यासाठी जे इन्व्हायरमेंटचे नॉर्म्स आहेत वेन इट कम्पेअर्ड टू प्लांट्स इन्स्टॉल्ड बिफोर 2003 ते खूप जास्त स्ट्रिक्ट आहेत. म्हणजे आता आपल्याला जी इलेक्ट्रिसिटी बनवायची आहे ती फक्त इलेक्ट्रिसिटी बनवायची आणि सोडून द्यायची नाही, तर ती इतकी व्यवस्थित आणि इन्व्हायरमेंटला अफेक्ट न करता आणि अशा प्राईसमध्ये बनवायची जी कॉम्पिटिटिव्ह असावी वेन वी कम्पेअर इट विथ द अदर प्लेयर्स इन द थर्मल पॉवर प्लांट इंडस्ट्री. तर मग ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर अजून एक गोष्ट येते ती म्हणजे वॉटरची सुद्धा, की आता आपल्याला नॉर्म्स असे आहेत की तुमचा जो स्पेसिफिक वॉटर कन्झम्पशन आहे पर युनिट
तो जो आहे तो किती असला पाहिजे याची सुद्धा आपल्याला रिस्ट्रिक्शन्स आहेत. आपण आता अनलिमिटेड वॉटर यूज नाही करू शकत थर्मल पॉवर प्लांटमध्ये, कारण की आपल्याला प्रत्येक लिटरचा तिथे हिशोब द्यावा लागतो. तर मग जेव्हा आपण इन्व्हायरमेंटचा विचार करतो तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इन्व्हायरमेंटमध्ये येऊन तुमच्या याच्यामध्ये काय म्हणतात रोल प्ले करत असतात. जसं नायट्रोजन किंवा सल्फर डायऑक्साईड हे आपले जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये स्प्रेड होणं. मग या सगळ्यांना आपण कसं कंट्रोल करतो, हा जो पोर्शन आहे त्यावरही आता थर्मल पॉवर प्लांटला खूप जास्त व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. आणि त्यासाठी अशा बऱ्याच सिस्टीम इन्स्टॉल्ड आहेत. जसं पर्टिक्युलेट मॅटरसाठी आपल्या इकडे ESP आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर, जे मॅक्सिमम जे पर्टिक्युलेट मॅटर आहे तिथंच सॉलिडिफाय करून प्रेसिपिटेट करतं आणि आपण ते ॲज अ बॉटम ॲश किंवा फ्लाय ॲश म्हणून कलेक्ट करतो. त्यानंतर जे आहे की सल्फर डायऑक्साईड जे आता एन्व्हायरमेंटमध्ये येतं आहे त्याला डिसल्फरायझेशन करण्यासाठी फ्लू गॅस डिसल्फरायझेशन FGD ज्याला म्हणतो, अशा सिस्टम इन्स्टॉल होत आहेत. आणि मग या सगळ्यांचा इम्पॅक्ट आपल्यावर कमी व्हावा म्हणून अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आता थर्मल पॉवर प्लांट्सला त्याची काळजी घ्यावी लागते. आणि आपलं जे वातावरण आहे त्याची सुद्धा व्यवस्थितपणे जे सगळं इम्पॅक्ट आहे त्याच्यावर व्यवस्थित लक्ष देऊन सध्या काम करावं लागतं. तर ह्या विषयावर पुढे जाऊन व्यवस्थित चर्चा करता येईल. हे फक्त आज इंट्रोडक्शन होतं म्हणून मी एवढंच सांगितलं. तर हा जो आहे एक एकंदरीत सगळा जो भाग आहे, स्टार्टिंग फ्रॉम हाऊ थर्मल पॉवर प्लांट वर्क्स टू त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय काय प्रिन्सिपल्स काम करतात आणि प्रत्येकामध्ये आपल्याला आपला काय काय रोल आहे ते बघता आला पाहिजे. आणि त्यानंतर मग त्याचा जो इम्पॅक्ट आहे एकदा इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केल्यानंतर, तो त्याचा जो इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आहे तो कसा कसा होतो आणि मग त्याला मिटिगेट करण्यासाठी कुठल्या कुठल्या टेक्निक्स वापरणार, या सगळ्याचा जो अभ्यास आहे तो म्हणजेच एका थर्मल पॉवर प्लांटचा अभ्यास असतो. आणि मला असं वाटतं की हे इंट्रोडक्शन लेक्चर जे आहे ते या अनुषंगाने खूप महत्त्वाचं ठरणार आहे. आणि मी अशा अपेक्षा करतो की हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजलं असावं. तर मी इथेच थांबतो आणि जे आपण स्टार्टिंगपासनं एंडपर्यंत शिकलोय त्यातला मोस्ट ऑफ द पोर्शन आहे तो आता डिटेलमध्ये जो आहे प्रत्येक पोर्शन, जसं कोलवाला पोर्शन असो, इन्व्हायरमेंटवाला पोर्शन असो, वॉटर ट्रीटमेंटवाला पोर्शन असो, त्याची केमिस्ट्री असो, ह्या सगळ्यांची पर्टिक्युलर याच्यामध्ये स्टडी म्हणजेच काय आहे, ही जी आहे थर्मल पॉवर प्लांटची स्टडी आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी त्या त्या हिशोबानेच त्याचा अभ्यास सुरू करावा. आणि मला वाटतंय की ज्या गोष्टी आपण डिस्कस केल्या आहेत त्या व्यवस्थित समजल्या असाव्यात. आणि एवढं आजच्या लेक्चरसाठी एवढंच. आणि थँक्यू सो मच फॉर युअर अटेन्शन.